हुतुतुतुरुरु, हुतुतुतुरुरु, मन बहेरी है सजा। बेसुमारी सी जिंदगानी में नमक बन के तू खो जा। नया दिन चढ़ गया, सूरज नया निकल गया। ज़मीं बदली नहीं तो आसमां बदल गया। हुतुतुतुरुरु, हुतुतुतुरुरु, मन बहेरी है सजा। बेसुमारी सी जिंदगानी में नमक बन के तू खो जा। हाँ मुद्दतें हो गई, हाँ गुनगुनाते जिसको गीत ना सही कम से कम बदलती तर्ज वो छीन ले जाए कितना, गिन के लौटाए भी दुगना। सुना है ऐसा करके आता है मजा वक्त को। हुतुतुतुरुरु, हुतुतुतुरुरु, मन बहेरी है सजा। बेसुमारी सी जिंदगानी में नमक बन के तू खो जा। नया दिन चढ़ गया, सूरज नया निकल गया। ज़मीं बदली नहीं तो आसमां बदल गया। हुतुतुतुरुरु, हुतुतुतुरुरु, मन बहेरी नाव करता दादा तेव्हाच घ्यायचं ना. परत एकदा चंदा है तू, मेरा सूरज है तू, ओ मेरे आँखों का तारा है तू। जीती हूँ मैं बस ये देख के, इतना दिल का सहारा है तू। चंदा है तू, मेरा सूरज है तू. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या माणसाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. खूपच छान. दोन्ही आजी एकदम मस्त सिंगर आहेत. बाळा तर असं पटकन जमून जाणार आहे. देवा तुला कुणाचा नाही हेवा, वेळोवेळी संकटातून काढीसी मानवा. ईश्वा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. एक आहे ना, ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी असते की इथे आपण आपल्या लोकांमध्ये गाणं गाऊ शकतो. आणि हे असे इव्हेंट असतात की ज्यामध्ये आपण आपले टॅलेंट दाखवू शकतो. सो मी तर म्हणते की कोणी न घाबरता ज्याला जे काही परफॉर्म करता येते त्यांनी ते खरंच पुढे येऊन परफॉर्म करा.
नेहा येस तोपर्यंत ऍटलिस्ट आपण हे गाण्यांचा कार्यक्रम वगैरे करू शकतो. मी तर अजून काही बोलली पण नाही. असे करते ना. हे बघा लालचे आले, लाल वरून अजून एक आले. मी आता तेच म्हटलं की लालचे भाऊ बहीण आणि लाल मध्ये लाल वरून गाणं का सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय नेहा आणि सौरभ. सॉरी. के पास तुम रहती हो, पल के पास तुम रहती हो, जीवन मीठी प्यार ये कहती हो, पल पल के पास तुम रहती हो, सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका सा पैगाम लाती है, मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है, पल पल दिल के पास तुम रहती हो, मुझे बांध लो बंधन में, ये कैसा रिश्ता है, तुम रहती हो. खतरनाक गाणं गायलं एकदम. खूप छान गाणं, खूप मस्त गाणं गायलं यासाठी आणि एकदम छान सुरुवात झाली. पण नेहा तुला माहिती आहे का, तू येण्यापूर्वी तुझ्या दोन्ही मम्मींनी खूप छान गाणं बोलले बाळासाठी आणि खूप छान आणि 2 गाणे बोलले, हिंदी मधून आणि मराठी मधून. तुला ऐकायचं का बरं? निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. नेहा कसं वाटलं गाणं? मस्त मस्त. तुझं टेन्शन गेलंय, बाळाला झोपायला दोन्ही आजी तयार आहेत अगदी. तू मस्त रात्री झोप, आता दोन्ही आजी मस्त सांभाळतील बाळाला. बाळाला रात्री झोपवणं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि इतकं छान जर अंगाई गात असेल तर मग बाळा तर खूपच छानच झोपून जाईल या आजींकडे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अच्छा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डोहाळे जेवण हे 7व्या महिन्यात करतात. तर प्रत्येक बाईला काही ना काहीतरी डोहाळे लागलेले असतात. म्हणजे ते डोहाळे असे असतात की जेव्हा ते खायची इच्छा होते तेव्हा ती इच्छा इतकी असते की काहीही असू दे, जग इकडचं तिकडे होऊ दे, काही रात्र असू दे दिवस असू दे माहित नाही, पण मला ते खायचं म्हणजे खायचं. सो आता अशी गोष्ट एक नेहाची पण आहे ज्याचे तिला डोहाळे आहेत. नाही चिकन नाही, चिकन पण नाहीये. कोण कोण गेस करा. चॉकलेट एकदम राईट आन्सर आहे. काय आज फुल फॉर्म मध्ये तुम्ही. तुम्हाला सगळ्यात पहिलं चॉकलेट. सगळे तुमच्या टाळ्या वाजवा, काकाने मस्त गेस केलेला आहे. अशी कोणती गोष्ट आहे जो विकतो तो वापरत नाही, पण जो विकत घेतो तोही वापरत नाही. अशी कोणती गोष्ट आहे जो विकतो तो वापरत नाही, पण जो विकत घेतो तोही वापरत नाही. कोण सांगेल मला? पाठीमागे विचार करा.
क्लू तर एकदम मोठा आहे, पण मला थोडस बघायचं की कोण सांगू शकतं, याच्यावरनं कोण सांगू शकतं. अशी कोणती गोष्ट आहे जो विकतो तो वापरत नाही, पण जो विकत घेतो तोही वापरत नाही. हा तेच तर आहे ना, तेच तर आहे की तो विकत काय घेतो मग, की जर तो वापरत नाही तर विकत काय घेतो. एकदम राईट आन्सर. कसं सुचलंय जो घेतो त्याला हगीज होणार नाही, जो घेतो ज्याच्यासाठी तो घेतो तो पैसे देऊन घेतो. बरोबर, एकदम राईट आन्सर दिलेला आहे. अच्छा ओके, आता असं तर जायला नाही पाहिजे, काहीतरी ऍक्टिव्हिटी तर केली पाहिजे. आता तुम्ही मगाशी मला काय बोलले की मी गाणं गाणार आहे म्हणून, मी गाणं अरे आज तुमचं बाळ आहे ना हे. अरे काय म्हणताय ते? तुमचं बाळ आहे का? अच्छा रॉंग आन्सर का? ओके पुढचं एक लास्ट एक गेम आपण चालू करणार, पण त्यापूर्वी एक प्रश्न अजून एक. मला सांगा, इतके छान सगळ्या साड्या वगैरे घालून, इतके छान कपडे घालून आले, मस्त नेहाच्या डोहाळ्या जेवणामध्ये मस्त तयारी करून सगळे आले, पण आता इथे आजच्या इव्हेंटला सगळ्यात लांबून इथून कोण आलेलं आहे? सगळ्यात लांबून कुठून? यवतमाळ. आज त्या इव्हेंटला कोण आले? आज लांबून कोण आले? मामा कुठून आले? मामा पांढरापुळा. बापरे, आज आले तुम्ही त्या इव्हेंटला? बापरे. अजून कोण याच्यापेक्षा लांबून? मुंबईवरून आले त्याला कोण? मग मामाला प्राइस द्यायचं? मामा या तुम्ही, मामाला चॉकलेट, मामाला तर पाहिजेच. मामासाठी जोरदार टाळ्या वाजवा, आणि खास करून त्यासाठी यासाठी वाजवा कारण की मी जेव्हा इथे आले होते सगळ्यात पहिल्यांदा इथे मामा होते आणि सगळ्या तयारीकडे ते लक्ष देत होते, एकूण ती एक ती गोष्ट बघत होते, त्यासाठी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मामा जायचं नाहीये, मामा थांबायचं. मामा तुमची माझी खूप छान ओळख झालेली आहे, तर नेहाच्या डोहाळ्या जेवणासाठी आणि माझ्यासाठी काहीतरी ते परफॉर्म करा. एक तर गाणं बोला, नाही तर डान्स करा, काही पण. म्युझिक लाव, डान्स कर. त्याला मामा बनवा. नाही, गाणं बोलणार. त्याला मामा बनवलं तर मामा बनवा. मामा स्टँडअप चांगलं करतो, स्टँडअप कॉमेडी. अरे वा, हे तर नवीन कळालं की स्टँडअप कॉमेडी चांगली करता येते. मामा काहीतरी परफॉर्मन्स होतो. अरे काय म्हणतात, नाही काय पण एक छोटीशी चॉकलेट महागच पडणार. अरे वा, लाडक्या भाजीला विचारतात काय बोलू, काय पण तुमच्यासाठी काय पण, तुम्ही पण तेच बोला. भाची माझी लाडाची. मस्त. मामा खरंच खूप छान आहेत, पण जोरदार टाळ्या वाजवा मामासाठी. आता मी नेहाला रिक्वेस्ट करते की तिने 5 ते 6 लेडीजचे नाव घ्यायचंय आणि त्यांच्यावर आपण एक गेम खेळणार आहोत. छोटासा गेम आहे, तो नेहाला पकडून आहे, सो तो काही असा दंगा मस्ती किंवा नाहीये. नेहा आहे म्हटल्यावर इन्व्हॉल्व काही दंगा मस्ती वगैरे नाहीये नक्कीच. सो नेहा काही लेडीजची नावं घेईल, तेव्हा त्यांनी सगळ्यांनी इकडे यायचे. ओके? अरे तू बघते ना इथे सगळ्यांना बोलव, इथे 5-6 जणींना बोलव, 7 जणींना 8 जणींना बोलव तरी चालेल. सगळ्यांनाच बोलव. अच्छा, मग तिची इच्छा सगळ्याच लेडीजने या, तर सगळ्या लेडीजने या. चला, दोन्ही आजीबाई तुम्ही या समोरच आहे, त्यामुळे तुम्हाला एक आता ह्या साईडला एक रिबन असणार, या साईडला रिबन असणार आहे. तर तुम्हाला अंदाजा बांधायचा आहे की नेहाचं 7व्या महिन्याचं पोट किती असेल, आणि जो कोणी करेक्ट माप घेईल म्हणजे ते बायकांना बरोबर कळतं. मग मला हे कळलं की कोणाची पार्टी नजर आहे एकदम, की बरोबर माप घेतलेलं आहे. सो आणि जे कोणी विनर असेल त्यांना छान गिफ्ट पण मिळेल. ओके, चला एक रिबन मामा इकडे द्या, आणि मामा मला मदत करेल. बोला. खरं उत्तर देऊ शकतो. कोण? सौरवला पण घ्यावं. सौरवला पण चान्स आहे, पण मी सांगते त्या ट्विस्ट मध्ये, एक ट्विस्ट मध्ये त्यासाठी एक रिबन त्यांना द्या, एक रिबन, आणि एकेकाने स्टार्ट करा आणि एक
हे करा, मामा कट करतील. जाए, पटकन ठीक आहे? जाए. अंदाजा घ्या, अंदाजा घ्या. नेहा. किती असेल? कोण मापून घेऊन ये. अरे तू नाही तिथे नाही तिथे मापायचं. स्वतःचं माप घेऊन जायचं. हा. बरोबर अंदाजा, अंदाज घेणार. अंदाजा. डॉक्टर आहे. तिचं माप तर मग सगळ्यांचं बरोबरच निघेल. काय twist पण आहे त्यामध्ये. बरोबर आहे. ओके पुढे पुढे हा सगळ्या आजी तुम्ही सांगा कुठे कट करायचं. तुम्ही सांगा फक्त, मामा कट करत जाते तिकडे. सगळ्यांनी घ्यायचंय. आजी एक्सलन्स सोडलेला आहे. सगळ्या लेडीज कडे रील केली पाहिजे. अजून मोठा अजून थोडा अजून सगळ्या लेडीज कडे रील केली पाहिजे. हा आजी शिर्डी करते नेहा. हे काय करायचं, तुम्ही पोटाचं माप घेऊन चेक करायचं. तुम्हाला वाटतंय की नेहाचं पोट एवढं असू शकतं, मग ऍक्च्युली नेहाचं माप घेणार आणि ते रिबिन बरोबर आपण कम्पेअर करणार. ज्याची जवळपास जरी असेल तो विनर असेल. चला लवकर लवकर अंदाजा बांधा. स्वतःच्या पोटाला करू शकता तुम्ही. घ्या घ्या पटापट पटापट. हे काय शेवटी कॅडबरीज भेटणार आहे बरोबर आहे. कॅडबरी नाही, कॅडबरी पण नाहीये काय, पण कॅडबरी पेक्षा कोणाची नजर पारखी आहे हे कळेल की अरे नेहाचं फक्त पोट बघून अंदाजा लावला की एवढं माप असेल म्हणून. सौरभ तुम्ही नेहाचं माप घेऊन कट करायला या. नेहा उभे राहा. अरे हा बघा कोण मामा. अरे हा हार खायला पाहिजे नाही तर मामी आउट होती. नेहा प्लस सौरभ येणार आहे त्यामध्ये. तुम्ही सगळ्यांचे रिबन्स बघितल्या. एक अंदाजा सांगा, तुम्हाला कोण वाटते कोण जिंकलं असेल? अंदाजा सांगा कोण. कोणी कम्पेअर नाही करे. थांबा थांबा सौरभला सांगू द्या. कोण अंदाजा तुम्हाला कोण वाटते कोण जिंकलं असेल? मम्मी आणि मामीच्या मध्ये असेल. ओके आता सौरभ म्हणतात मम्मी आणि मामीच्या मध्ये असेल. तर चला आपण चेक करूया. नाव नाही घेतलं तर तुझी मला खाली ओली होती. माहिती आहे मुद्दाम मामीचं नाव घेतलं. काल या गेमच्या बद्दल माहिती होतं. कालच या दोघांनी माप घेऊन ठेवले. ये तो cheating है. ये तो cheating है. ये तो cheating है. चला ये बहुत बड़ी चीटिंग है. चला आपण पहिलं आजीकडून स्टार्ट करूया. आजी तुम्ही या पहिलं. हा एक मिनिट हा. बरोबर आहे. अरे perfect, एकदम परफेक्ट बरोबर आहे. आता तुम्ही नाही शॉर्ट आहे. भरपूर शॉट आहे, भरपूर शॉट आहे. शॉर्ट आहे. भरपूर शॉट आहे. बरोबर आहे. आता तुमची बघूया. तुम्ही दोघांनी माफ घेतलं. बघू बघू. आपण एक काम करू का सौरभ? आपण एक काम करू. तुम्ही दोघांनी या बरं ते बघू. तुम्ही दोघांनी या बरं. नाही तुम्ही 9व्या महिन्यात घेतलंय माहिती. अरे मी बोलली ना सौरभला बघून त्यांनी केलेलं आहे. हा मोठी आहे थोडीशी. या साईडला मामी मोठी आहे. कोणी पण मोठी जनता. मोठी आहे. आजी बरोबर आहे. झाली हा. बघू. ही एकदम मोठी आहे. सगळ्यांची कंपेअर करायची. सर्वांची काम ते आहे. बरं मोठी आहे. तर ही सर्वांची शेवट आहे ना तिच्या बरोबर असणार. बघू. तुला ही तो अरे बापरे हे 9व्या महिन्याचं इमॅजिन केलं वाटतं त्यांनी. हे बरोबर असणार आहे. बघू तुमची. हे एकदम परफेक्ट. हे एकदम परफेक्ट असतं ना. डॉक्टर आहे ते डॉक्टर. अरे बाप, अरे जस्ट अ मिस्टेक, जस्ट अ मिस्टेक, जस्ट अ मिस्टेक. बरोबर आहे. मम्मा मम्मा बरोबर आहे. दोन्ही आज्या जास्त क्लोज आहे, पण त्यातल्या त्यात थोडं शेड्यूल मध्ये या आजी विनर झालेले आहेत. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. हार द्या, हार द्या.
बोलली पण आयफोन नाही सोना आयफोन बोलली चालेल आयफोन चालेल ना आयफोन तर आयफोन आता मम्मीला ओके थँक्यू सो मच सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा काकीसाठी एक छान कॅडबरी आणि दुसऱ्या आजीसाठी पण त्या सेकंड विनर होत्या त्या पण ऑलमोस्ट क्लोज होत्या ठीक आहे थँक्यू सो मच आणि दोघी पण छान गाणं पण बोललेलं असेल म्हणजे थँक्यू सो मच एव्हरीवन सगळ्यांनी खूप छान पार्टिसिपेट केलं आणि नेहा काय असतं तो शू गेम असा आहे की जे मॉम टू बी आणि डॅड टू बी असतात त्यांना काही क्वेश्चन विचारले जाते आणि दोघं एकमेकांना न बघता एकत्र एक आन्सर कसे देतात ते बघतो आपण तर त्यासाठी मला 2 चेअर लागतील दोन्ही हातामध्ये 2 बलून्स आहेत एक सिल्वर आहे एक ब्ल्यू आहे आता गेम सांगते सर्व तुम्हाला काय आहे इथे मी काही क्वेश्चन्स विचारणार त्याचा आन्सर तुमच्या दोघांपैकी एक असणार म्हणजे एक तर नेहा असेल नाही तर सौरभ असा आन्सर असेल जर आन्सर सौरभ असेल तर ब्ल्यू बलून वरती करायचा आहे जर आन्सर नेहा असेल तर सिल्वर बलून ओके गेम समजलाय चलो लेट स्टार्ट बाळासाठी सगळ्यात जास्त एक्साइटेड कोण आहे ये हे तर आन्सर एक्सपेक्टेडच होतं ओके जेव्हा बाळ रडेल तेव्हा पहिलं पळत कोण जाईल नेहा म्हणते सौरभ जाईल सौरभ म्हणतो नाही नेहा जाईल ओके दोघं विचार करणार बाळ रडत आहे तो म्हणे नेहा चालली नेहा म्हणे नाही सौरभ चाललंय ओके बाळ कोणासारखं दिसेल नेहा की सौरभ अरे वा हे तर पहिलं ठरलेलं बरोबर सौरभ सारखं दिसेल दोघांनी आन्सर दिलेला आहे व्हेरी नाईस कोण स्ट्रिक्ट पॅरेंट असेल शिस्त कोण लावणार कोण पाठी नाही बघायचं येस राईट सौरभ तुम्ही असे स्ट्रिक्ट आहात नाही रे हो अरे ऑडियन्स मधून हो आलेले बापरे मला खरंच वाटत नाही तुम्ही स्ट्रिक्ट आहात म्हणजे ऑडियन्स मधून एवढं आलं म्हटलं नक्कीच असेल बाळ हा शांत हा बरोबर मामा काय म्हणतात की बायबर काय शंकर कोण म्हणलं दिसतं तसं नसतं काय सौरभ एक खूपच जास्त इम्प्रेशन आहे ओके पुढचा प्रश्न बाळ येणार म्हणून सगळ्यात जास्त नर्वस कोण आहे नर्वस कोण आहे कोणीच नाहीये दोघांपैकी कोणीच नर्वस नाहीये अच्छा सौरभ म्हणतो की नेहा नर्वस आहे काय काय बोलले तुम्ही ओके बाळ पहिलं काय बोलेल मम्मी की पप्पा कोण आहे काका काका बोलेल ना अच्छा मम्मी पण नाही पप्पा पण नाही ते म्हणतात काका पण या दोघांनी उत्तर दिले की मम्मीच बोलणार बघूया आपण काय बोलतो बाळ आल्यावरती सांगा मला पण काय बोललंय बाळ नक्की काका बोलले मम्मी बोलले मामा बोलले पप्पा बोलले काय बोलले ते बाबा बाबा बाळाला अंगाई कोण गाणार इकडे हे ऑप्शन मला वाटतं नाहीच विचार करतायत ते आता प्लॅनिंग करणार ते लगेच ऍक्च्युली लगेच बरोबर बोलताय ते लगेच आन्सर असलं पाहिजे अरे बाळाला अंगाई कोण गाणार कोणीच नाही बरोबर मला वाटतं हे काम आजीकडे जाऊया आपण दोन्ही आजी अंगाई घालतील म्हणून ते दोघे हातवर करत नाहीये ऐकलं का आजकाल तर मॉडर्न बाळ अंगाई गात नाही तो डिस्को गातोय अरे डिस्को लावा मग मी झोपतो इव्हन आजकालच्या बाळांना ते डिस्को लाईट्स पण लागतात रात्रीचे अंधार करून ते लाईट्स लावा मग मी झोपतो अंगाई जुनं झालं ना हो अंगाई जुनं झालं आता बाळाचे सगळे हट्ट कोण पुरवणार अरे मम्मी दोघे बोलतात मम्मी पुरवणार एकदम बरोबर आन्सर दोघांनी दिलेला आहे बाळाची जास्तीत जास्त डायपर कोण चेंज करेल अरे पप्पा म्हणतात मम्मी करणार आहे मम्मी म्हणते पप्पा चेंज करणार आहे आता ही डायपर ड्युटी कोणाकडे जाते माहित नाही आता पुढे बाळाचा हट्टी स्वभाव कोणासारखा असेल
हट्टी आजोबा आहेत का? आजोबा नाही, आजोबा इकडे आहे. कोण जास्त हट्टी आहे? नेहा हट्टी आहे की आजोबा जास्त हट्टी आहेत? आजोबा जास्त हट्टी आहे? मग त्याच्यासारखं जाईल. मग आजोबांसारखा जाईल. नाही, आजोबांचे पण घेतात गुण, बाळांमध्ये येतातच, हे कळायला जातात. पाहिजे, यायलाच पाहिजे. आणि सगळ्यांचे मिळून आलेले गुणच ते छान होतं बाळ. सगळ्यांचे हुशार आहे. हो, आजोबा हुशार आहे ते. आजोबा भरपूर हुशार आहेत. आजोबांशी मी अजून बोलली नाहीये. आजोबा आरबीआयचे जीएम होते. अरे बापरे! थांबा, प्रोग्राम आहे. अरे आजोबाशी माझं अजून बोलणं झालं नाही, पण आजोबा याच्यानंतर नक्की. बाळाचे खाण्याकडे सर्वात जास्त लक्ष कोणाचं असेल? अरे आईचं आजीचं आणि आईचं दोघांचं असणार. ह्या सगळं बरोबर बघणार ते की काय खातोय काय नाही, हे हेल्दी आहे का, साखर नाही द्यायची, गूळ नाही द्यायचा, असं असतं ना ते लहान मुलांचं, हे नाही द्यायचं ते नाही द्यायचं. ओके, बाळाचे फोटो सगळ्यात जास्त कोण काढेल? अरे वा, सोशल मीडिया क्वीन आहे का? नाही काढणार मी. काढणार मी, पोस्टही करेल. म्हणजे तू चांगले फोटोज काढतो तर, आणि नेहा छान सोशल मीडिया काढायला लागतात. ऑप्शन नाही, बरोबर. ते तर प्रत्येक हजबंडला काढावेच लागतात. कोण बाळाला सगळ्यात जास्त एंटरटेन करेल? अरे दोघांनी पप्पा, अरे पप्पा स्ट्रिक्ट पण आहे बोलतात, पप्पा एंटरटेन पण करायला बोलतात. एकच उत्तर आहे दोघांचं. पण पप्पा कसं एंटरटेन करणार बाळाला? बाळाला एंटरटेन कसं करणार? म्हणजे हसताना रडवणार, रडताना हसणार. ये बहुत सही आंसर दिया. क्या बात, मस्त. थँक्यू सो मच. नाही ऐकलं की फटके देणार. स्ट्रिक्ट म्हणून तो स्ट्रिक्ट पण आहे ना. हट्ट करतात. थँक्यू सो मच नेहा आणि सर्व. खूप मस्त, खूप छान. माझी लिंक तोडू नका प्लीज. अरे इतके छान तोंड मध्ये चालले आणि तिकडे कॉर्नर लावा. मी कार्यक्रमच घेतला नाही, त्याच्यासाठी घेऊ. बरं आता मी तुम्हाला सांगते, आजी आजोबा तुम्ही आता बाळाचे छान नवीन स्वागत करणार. बाळा येणार आहे, आपल्या 2 महिन्यातच आपलं बाळ येणार आहे. छान स्वागताची तयारी पण चालूच असेल नक्की. त्याच्या सगळं प्लॅनिंग असेल, कसं पाळणा घ्यायचा, हे घ्यायचं ते घ्यायचं. सो मला ती एक्साइटमेंट तुमच्या शब्दात सांगाल का? काय फील होते तुम्हाला? पहिली नाही, त्यांच्याशी बोलणं झालं, आता पहिलं तुमच्याशी बोलूया आपण. काय म्हणाले? खरोखरच आम्ही एकदम एक्साइटेड आहोत, कारण या क्षणाची आम्ही पुष्कळ वर्ष वाट बघत होतो. तो क्षण आता जवळ येतो, याबद्दल आम्हाला आनंद आहे. बाळ कुठचंही असू द्या, परंतु ते सुदृढ असावं, एवढीच आमची परमेश्वराची अपेक्षा आहे. आणि बाळामध्ये तुमच्यासारखे छान महत्वाचे गुण आले पाहिजे, हे पण आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आता त्याच्यात प्लस मायनस तुम्ही हुशार नाही, पण तुम्ही ऑन दी स्पॉट छान कॉमेडी पण करतात आणि मस्त एकदम हाजीर जवाब आहेत, एकदम मला कळालेलं आहे. ओके आजी, तुम्ही सांगा तुमचे एक्सिडेंट. मला सांगितले पण तेव्हा भरपूर लोक नव्हती. आता मला सांगा तुम्ही किती एक्साइटेड आहात? जेव्हा तुम्हाला कळालं की नेहा प्रेग्नेंट आहे, तेव्हा तुमची कशी प्रतिक्रिया होती? तेव्हा खूपच आनंद झाला तेव्हा म्हणजे कळल्यावर. कळायला तुम्ही काही न बोलता तुमच्या फिलिंग्स कळायला. तुम्ही सुरुवातीला मी तेच बोलली, जशा त्या आल्या तसं त्यांची जी तोंडावरची स्माईल आहे ती अजूनही तशीच आहे. आणि खरंच अशाच हसमुख स्वभावाने आनंद घरात नेहमी राहतो आणि घर हसतं खेळतं राहतं. आणि मला खरंच तुमच्या सगळ्यांसाठी खूप छान वाटतंय की तुमच्या घरात बाळ येणार आहे आणि इतकी छान फॅमिली बाळाला मिळणार आहे. खूप मस्त. थँक्यू. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा ह्या आजी आजोबांसाठी. आता मी इकडे येते. तुमची नन्ही मुन्नी परी जी तुमच्या आजूबाजूला खेळत होती, आज ती स्वतः आई होणार आहे. मला तुम्ही सांगा काकी, तुम्हाला कसं वाटतंय जेव्हा तुम्हाला कळालं की नेहा आई होती, जी तुमची छोटीशी मुलगी जी तुमच्या आजूबाजूला खेळत होती, ती आज ती आई होती. काय फिलिंग आहे तुमची त्याबद्दल?
मला अतिशय आनंद होतो आहे कारण माझ्या पहिल्या मुलीचं पहिलं बाळ असणार आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे अतिशय आनंदात आहोत आणि त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहोत की केव्हा बाळाचं पहिलं पाऊल या पृथ्वीवर पडेल. खूप छान, खूप छान. आजोबा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही 2 शब्द सांगितले, तुम्ही अगोदरच खूप नर्वस झाले. माझ्याकडे मला तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघूनच कळलं की नको. ती बोलली बस 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 बस. मला बोलण्याची सवय नाही. अरे वा, तुम्ही बोलले तर खूप छान. मला अति आनंद झालेला आहे आणि खूप खुशी आहे की आमच्या घरात नवीन बाळ येणार आहे. खूप छान, मस्त. दोन्ही आजीबाजूसाठी जोरात टाळ्या वाजवा आणि थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या इथे छान अनुभव सांगितल्या, प्रतिक्रिया सांगितल्या तुमच्या. थँक्यू सो मच. आपल्याला पुढचा गेम खेळायचा आहे आणि आज आपल्या नेहाचं डोहाळे जेवण आहे. तर हे डोहाळे जेवण एक मेमोरेबल डोहाळे जेवण झालं पाहिजे कारण आज तुम्ही सगळे तिथे जमा झालेले ते नेहाला, नेहाच्या होणाऱ्या बाळाला, नेहाच्या सौरभच्या होणाऱ्या बाळाला छान आशीर्वाद द्यायला उभे आलेले आहेत सगळे. आणि माझी अशी इच्छा आहे फक्त ते न करता आपण सगळ्यांनी हा आजचा जो खास क्षण आहे तो छान साजरा करायचा आहे. सगळ्यांनी मस्त मज्जा मस्ती करायची आहे. तर त्यासाठी इथे आपण काही प्रोग्राम अरेंज केलेले आहेत, म्हणजे गेम्स अरेंज केले, छोटे छोटे गेम्स आहेत आणि मस्त आहेत ते. तुम्ही प्रत्येक जण एन्जॉय कराल. सो माझी इच्छा आहे की काही जोड्यांनी, 4 जोड्यांनी तरी ऍटलीस्ट इकडे यायचे. एक छोटासा गेम आहे, मी तुम्हाला समजून सांगते आणि आजी आजोबा ह्या गेम मध्ये सामील होतील. तर बाळाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे बाळ झाल्याला सगळ्यात लागतं ते म्हणजे डायपर. डायपर लागतो ना. मग ह्या गेमचं नाव आहे डायपर पिंग पॉंग गेम. आता थोडंसं असं फनी नाव आहे पण गेम काय मी तुम्हाला सांगते. जे जेंट्स असतील ते डायपर हातात घेऊन उभे राहतील आणि लेडीज असतील त्यांच्या हातात छोटे छोटे पिंग पॉंग बॉल असतील. 4 ते 5 क्वांटिटीमध्ये असतील आणि जो सगळ्यात जास्त बॉल्स त्या डायपर मध्ये टाकेल, तुम्ही ते झेलायचे डायपर थ्रू, जो सगळ्यात जास्त जमा करेल ती जोडी जिंकली. सो बघूया, कळाला गेम? मग आता डायपर एक इथे उभा आणि एक तिकडे पाहिजे. असं पाहिजे का? मला काय करायला असं एवढं लावून ठेवायचं का? मागे 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 लाईन उभे राहा. मी जेव्हा अनाउन्समेंट करेल तेव्हा एक बॉल टाकायचा. सेकंड बॉल जेव्हा मी बोलेन तेव्हाच टाकायचंय, अदरवाईज तो बाद होणार. ओके? नेहा कोण जिंकेल असं वाटतंय? बाबा जिंकेल म्हणून वाटतं. बाबा बघूया आता खरंच कोण येतं. चलो ओके. आणि लाईनच्या पुढून जर मारला तर ती पण कपल आउट होणार. ओके चलो, फर्स्ट बॉल स्टार्ट. अरे नेहमी यशमामध्येच बॉल चुकवला.
सगळे खूप छान क्रिकेट खेळतात एवढं तर कन्फर्म आहे. चलो नेक्स्ट बॉल. अरे मला एक कळत नाही, डायपर मध्ये घेताय तुम्ही की हाताने कॅच पकडताय? हे हाताने कॅच पकडून मग डायपर मध्ये टाकताय. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. हे सर्व एकदम चुकलेले आहे. नाही नाही objection. हातात Third umpire, third हो umpire. हो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. Third umpire, third आता umpire दाखवा. हा Third चलो umpire. नेक्स्ट. Last. आता एक मिनिट. आता ही जरा ना ही खूप टाय होत चालली. जरा इथे काहीतरी ट्विस्ट केलं पाहिजे, बरोबर ना? चला ट्विस्ट ट्विस्ट असा करायचा आहे. ट्विस्ट हा पट्टी केली. चला आता ट्विस्ट असा आहे की थोडा आपण डिस्टन्स वाढवायचा आहे, पण एकेकाचा. ओके टप्पा मारून टप्पा मारून ते इझिली कॅच पकडतील. आपण एक काम करूया, आपण डिस्टन्स वाढवूया. ठीक आहे. ओके लगेच तुम्ही रेडी. तुम्ही या नेक्स्ट 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 बघू. तर आपल्याला 5 टीम मिळालेल्या आहेत, 5 टीम विनर आहेत. मला एक खूप छान गोष्ट वाटतेय की जेव्हापासून मी अँकरिंग स्टार्ट केलं कोणाच्या की नाही पर्सेंटेज सांगायचे. आता मी काय करू, पर्सेंटेज नाहीत तर 62 मॅक्झिमम आहे. कोणाची त्याच्यापेक्षा जास्त आहे. 82 पेक्षा जास्त कोणाची आहे? मोबाईल काढून बघा, मला सांगा. 96%. वाव, नवीन मोबाईल आहे का? नवीन मोबाईल आहे. गुढी बाळ आहे खरंच. खरी गोष्ट आहे. पण आपल्या नेहाला कसे जोडायला लागले, त्याच्यामुळे खास तेच आहे. आपली विनर टीम या या लवकर लवकर. लेडीज वर्सेस जेंट्स. सगळ्यांना ऍडव्हर्टाईज माहिती आहेत. प्रत्येक ब्रँडला एक टॅगलाईन असते. ओके मी टॅगलाईन सांगेल, तुम्हाला तो ब्रँड ओळखायचा आहे. ओके आणि ज्याला अरे रचित घे तो जीतना ही चाहिए. आता मी सांगेल आणि ज्याला कोणाला येत असेल त्याचं उत्तर त्याने इथे बसायला. ते पण एक टास्क आहे. जो इथे बसेल पहिला तोच सांगू शकेल. समजा कोणी यांच्या टीम मधलं इथे बसलं आणि तुम्ही बोललं तर यांना पॉइंट ऑटोमॅटिक जाणार, जरी त्यांचं उत्तर चुकलं. ओके प्लस मायनस. आणि जर रॉंग बोलले तर तुमचं मायनस होणार. तुम्ही रॉंग बोलले तर तुम्ही ओके ओके. एक टीम जो बसणार तो बोलणार. जर त्याच्या अपोजिट टीमने आन्सर दिलं अगोदरच बसण्याच्या तर अपोजिट टीमला त्याचा पॉइंट मिळणार. ओके काय लागेल? सौरभने झोमॅटोवरून लेटेस्ट आयफोन मागवले. चलो झोमॅटोवरून त्याने आयफोन मागवलाय. झोमॅटोन कुठले आयफोन येतात? खायचे आयफोन. अरे आपण आयफोन केक मागवला त्याने. ओके चला रेडी. मी वरती उभी राहते आणि पडू नका. टेस्ट बी हेल्प बी. टेस्ट बी हेल्प बी. टेस्ट बी हेल्प बी. लवकर लवकर. टेस्ट बी हेल्प बी. मॅगी. राइट आंसर. अरे क्या लेडीज, कितना इजी जवाब था. बरोबर मॅगी ते बनवतात. वही बनाते. टेस्ट भी होना चाहिए ना, खाना बनाते तो. आप टेस्टी खाना बनाते हो? अरे 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 पक्का आएंगे फिर. चलो नेक्स्ट. हे तर आता तुम्हाला आलं पाहिजे. हा? सबकी पसंद. निर्मा. हे तुम्ही बरोबर बोलले की
निर्मा काय दोन वापरत पॉईंट नाही. केले इकडे. निर्मा कोण वापरत नाही सध्या म्हणून हे असं शेडीला तुला शेडीला ओके. माझा हात सर तुमच्यासाठी विचारते आता हा पुढचा. डाग अच्छे है. एकदम चुकीचा आन्सर दिलाय. यांना पॉईंट मिळाला कारण तुम्ही उभं राहून इकडे उत्तर दिलं. 3 पॉईंट. तुमचा मायनस झाला एक आणि त्यांना एक मिळाला. तो आता तुम्ही 1 आणि ते 1 आहे. म्हणून तिथे 4 येते. ओके नेक्स्ट. लाईफ होतो ऐसी. लाईफ होतो ऐसी. अरे गलत जवाब एकदम गलत आन्सर. -1. आता इकडे 1 आहे. लाईफ होतो ऐसी. आम्हाला 2 भेटणार ना रॉंग बोलले. अरे कॅन्डी. हाँ अरे उसका 1 पॉइंट मिलेगा. अगर आंसर गलत बताया तो आपका माइनस होता है. अगर आंसर उधर से ही बताया तो सामने वाली टीम को पॉइंट जाता है. ओके सो लाइफ होता है ऐसी. कौन सा है? एनीवन फ्रॉम ऑडियन्स? आता ऑडियन्स तुमचा टाइम ऑफ झाला. ऑडियन्स लाइफ होतो ऐसी. ऑडियन्स लाइफ होतो ऐसी. बजाज हमारा. काय होतं? लाइफ होतो ऐसी. सौरभ लाइफ होतो ऐसी. लाइफ होतो ऐसी. अरे बरं चला एक हिंट देते. हे ड्रिंक आहे. लाइफ होतो ऐसी. आता ड्रिंक आहे. तेही मी कधी घेतलेलं त्यामुळे तेही माहिती आहे. पण त्याला लोक सॉफ्ट ड्रिंक म्हणतात. ओके नेक्स्ट हिंट देते. नेक्स्ट हिंट. अरे काय एवढी हिंट देऊन पण आलं नाही. रॉंग आन्सर. रॉंग. इकडून थम्सअप बोलले इकडून कोको कोला बोलले. रॉंग आहे. सॉफ्ट ड्रिंक नाही. अरे किती मायनस होते. ते 0 झाले. अच्छा तुम्ही 1 पॉइंट बाकी आहे. ट्राय मारा ऍटलीस्ट. लाइफ होते ऐसी. एक सॉफ्ट ड्रिंक आहे. अरे नो मोबाईल. बरं ठीक आहे. दुसरी हिंट. त्याचंच राईम आहे ते. लाईफ होतं ऐसीच राईम आहे. राईम म्हणजे जोड शब्द आहे. इकडे 1 पॉइंट मिळाला. तिकडे का बोलले? नाही, इकडे बसले. इधर बोला मैंने. माइनस. आपका 0 इनका 0. इथे आहे. इथे बोलायचं. ओके नेक्स्ट. आता डर के आगे जीत है. आता दोघं एकत्र बसले. खरी बोलते. त्याने आन्सर सांगितलं नाही बोलले माउंटेन. हा 1 पॉइंट झालं. 1 पॉइंट दोघं नाही. नेक्स्ट. आता हे खूप सोपं आहे. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. बोला ये आपके टीम से LIC. लेकिन आपकी टीम से नहीं बोलना चाहिए था. इनको पॉइंट गया. किती पॉइंट? 2 पॉइंट 1 पॉइंट. बोलू नका. जो बसेल त्याला बोलू द्या. अच्छा वेरी इजी. हर घर कुछ कहता है. राइट आंसर. 3 पॉइंट्स 1 पॉइंट. नेक्स्ट. लाइफ्स गुड. अरे LG. राइट आंसर.
रहा है? राइट आंसर. अरे लहान मुलीला पण बडी येत नाही का? टीव्ही देखते ते. अरे क्या चल रहा है? एवढा फेमस है. 4 points, 2 points. 4 and 2. Next. I am loving it. सुना मैंने सुना. क्यों आप नहीं बोलते जल्दी? मैंने क्या बोला? वही दूसरा बोल रहा है. ये टेढ़ा है पर मेरा है. दोनों बैठे 7 points. 7 points. अरे जल्दी आके हो इधर 7 points. 5 points. 7 points, 4 points. सॉरी 4 points. हे तुम्ही लक्षात ठेवा रे, मला नका लक्षात ठेवालो. आता फक्त 2 होणार हा. फक्त 2. 3 करू का? ठीक आहे चला. आता हे तुम्ही लक्ष देऊ नये का? आता तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी. चलो जब मिलेंगे 3 मैं पहिला बसला हे पहिला बसला पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें. ब्रँड मिक्सर. बैठा लवकर कोणी. अरे लवकर. -1. पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें. ऐकलं सगळं वाटतंय का? एवढी पटकन डान्स केलेला आहे. दोघांचे -1 झालेले आहे. आता काय हुआ है 4 and 6. 4 and 6. मला 2 घेते चला. 2 लास्ट 2 घेते. ठंडा कूल. रॉंग आन्सर. नवरत्न तेल. तर मायनस होईल ना. कॅन्सल झाला. सो तुमचं झालं आता 5 आणि 6. 5. एक कमी होतं. अरे 7 में ते लास्ट में 6 हो गए ना. रॉन्ग बोल के अभी 5 हो गया. और अभी 6 हो गए. आपका भी हुआ ना कभी? आपका भी हुआ 5 हो गए ना फिर. आता तुम्ही दोघे इक्वल झाले. इक्वल आहे. आता लास्ट. ओके लास्ट आहे आता. लास्ट. नाही हे थोडं टफेस्ट आहे. ओके लास्ट वन. हां. The happiest place on earth. The happiest place on earth. एक हिंट देते मी. ही लहान मुलांची खेळायची जागा आहे. म्हणजे मोठे पण खेळतात. गार्डन Right answer. Yes, team is winner. Disneyland. Disneyland is the right answer. Garden is the wrong answer. नेहा आणि सौरभ एवढी गर्दी होतात. आता मी एक तुम्हाला प्रोडक्ट विचारते. बेबी प्रोडक्ट. त्याची आसपासची प्राइस बघू दे कोण बरोबर सांगते. ठीक आहे. आसपासची प्राइस बघूया कोण बरोबर सांगते. सो सेटाफिल बेबी लोशन
सेटाफिल बेबी लोशन, क्वांटिटी आहे 400 ml. काय असेल त्याची प्राइस? एक मिनिट, किती? 432. रॉंग रॉंग नो. 800. थोडं जवळ आहे, थोडं जवळ आहे. बघूया कोण एक्झॅक्ट प्राइस सांगतोय. नाही नाही नो. 550 नाही. 745 नाही. नो. 880 रुपये. जवळ आले, सगळ्यात जवळ हे आहे. सगळ्यात जवळ हे आहे 880. एकदम जवळ आलेले आहे. सगळ्यात जवळ आता ह्या आहे. नाही, सगळ्यात जवळ 875 आलेला आहे. सेटाफिल बेबी लोशन नाही. नो, मी ऑनलाईनची प्राइस नाहीये. मी ऍक्च्युली त्याच्यावर बघून प्राइस सांगते. 875 वाल्यांना प्राइस जाते कारण त्याची किंमत आहे 870 रुपीज. 870 रुपीज. सांगितलं होतं ना. बरोबर गेस केलेला आहे. माईकला लावलंय. हॅलो हॅलो चालू आहे. हॅलो. टाळ्या वाजव जोरदार. जोरदार टाळ्या वाजव सगळ्यांनी. ओके. येतोय. जवळ आलाय. डिलिव्हरी चालू आहे. ओके, नेक्स्ट आहे. हॅलो हॅलो हॅलो. जरा आवाज कर ना. आवाज कर ना. दादा, हो दादा, आवाज कर ना. हॅलो. हा, आता नेक्स्ट आहे पॅम्पर प्रीमियम केअर 4 to 8 kg 26 पॅन्ट्स. पॅम्पर प्रीमियम केअर 4 to 8 kg. हे माहिती आहे तुम्हाला, केजी मध्ये असतं. डायपर्स हे केजी मध्ये असतात. जे बाळाचं वेट असेल त्याच्यावर 26 पॅन्ट्स. स्मॉल साईज. नो, पण जवळ आहात तुम्ही. थोडं बरोबर सांगितलं. कोण सांगा. डायपरची किंमत सांगा.
आहे. सो त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी असंच उभं राहून छान डान्स करून त्यांचं स्वागत करायचंय. सो मी नेहा आणि सौरभला रिक्वेस्ट करते की त्यांनी तिकडे जायचंय. स्लो 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 हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा आजी तू आबा मी होणार कुणी येणार होणार कुणी येणार पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. बोलत आलेले आपली आता पेढा बर्फी ठेवत नाही आपण, पण आता पुढचा असा छानसा कार्यक्रम त्याची सगळेजण वाट बघताय की काय असणार आहे. हा सगळ्यात एक्साइटिंग गेम असतो डोहाळे जेवणामध्ये की काय निवडतात, कृष्ण निवडतात की राधा निवडतात. विठ्ठल रखुमाई, कृष्ण, राधा, लक्ष्मी, नारायण काय येत आहे ते आपण बघूया आता. सो मी रिक्वेस्ट करते की दोघांनाही इथे की कोण जास्त मुलगा निवडतात तर मुलगी निवडताय. त्यासाठी इथे हा आपला तुम्ही बोर्ड बघत आहे, ही और शीचा बोर्ड आहे. व्हॉट विल बी बेबी. तर त्यासाठी आपल्याकडे पिंक आणि ब्लू कलरची लिंक आहे. ज्यांना असं नेहाकडे बघून असं वाटतंय की मुलगी असेल ते पिंक कलरची इंक लावतील आणि ज्यांना वाटतंय की नेहाकडे बघून मुलगा असेल ते ब्लू कलरची इंक लावतील. सो मला असं सुरुवात करूया आपण नेहा आणि सौरभ पासूनच. तुम्ही दोघांनी सर्वात पहिल्यांदा इंक लावायची. सो ऍटलीस्ट अप्रॉक्स युअर करेक्ट ड्यू डेट कोण मेन्शन करते हे नेहा आणि सौरभला खरंच पाहिजे. सो याही गोष्टीची सुरुवात आपण नेहा आणि सौरभ पासून करूया. सो मी त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी एक त्यांची गेस टाकायची आहे की काय असेल ड्यू डेट. येस, उद्घाटन हे नेहापासूनच झालं पाहिजे. या व्हेरी नाईस. आता नेहाने उद्घाटन केलेलं आहे. ह्यानंतर तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे जे तुम्हाला डेट वाटते तुम्ही टाकू शकता. आता तुम्हाला एक अंदाज पण आलेला असेल की काय पुढे मागे असेल ती डेट नेहाच्या एका डेट पुढे. आता की कोणाचा गेस बरोबर होता ते. ओके, अच्छा सौरभ पण लिहितोय. अरे वा. आणि ही तिच्याकडे कायमची आठवण राहणार आहे. खूप छान बोर्ड तिने बनवलेला आहे. 9 जुलै. वाव, नेहा चांगले 18 जुलै. वाव वाव बघू. हा दोन्ही जण 9 आणि 9 ने 18. ओके, सो आता तुम्ही सगळे आजी बाबा पण करतील.
वर करा. कोणाला कोणाला वाटतं मुलगी आहे हात वर करा. ओके. आपल्या कपालला पण मुलगीच वाटते. कोणाला कोणाला वाटतं इथे मुलगा होणार आहे हात वर करा. अरे मुलगा मुलगी दोन्हीकडे हात वर द्यायचा. ओके. जास्त मुलग्याला हात आहे. बघूया आपल्याकडे कृष्ण येते का लक्ष्मी येते ते आता 2 महिन्यात कळेल. लवकरच आपल्याकडे आता बाळ येणार आहे. तो आपल्याला कळणारच आहे. तुमचे आजोबा आजोबा इंक रेडी झाली का मामा सांगा. झाली. ओके. इकडे वरती लिही तू कोण आहे. सगळे जुलै महिन्यातच आहे एवढं कन्फर्म झालेलं आहे आता. संडे संडे घ्या हो भाऊजी संडे घ्या हो संडे संडे कोणाची डेट बरोबर कॅप्चर होणार आहे ते आता कळेल थोड्या दिवसातच की ही डेट उचललेली आहे. सगळे आजी आजोबांनी आणि फक्त एक आजोबा राहिले आता अजून दुसरे आजोबा राहिले. पण मी आता इकडे चालू देतो पण मी नेहा आणि सौरभला रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांचं एक काय गॅस वाटते मुलगा का मुलगी ते एक घेऊन ते पहिल्यांदा मामा इंक रेडी झाले असेल तर आपण बोर्ड इकडे घेऊया. आता इथे ना उद्घाटन नेहा आणि सौरभच करणार आहे. दोघांनी पिंक कलरची दिलेली आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. एक छान गेस केलेला आहे दोघांनी पण. एक सेकंड व्हेरी गुड. आणि बाबांना काय वाटतंय बरं मुलगा. अरे वा झाडाचं सगळ्यात मोठं पण. अरे जुळी आहेत का जुळी आहेत का. केतकीच्या बिया पण केलं है ना तसंच राहा. ऍक्च्युली हे असं हार्ट बनवायचं असतं. खूप छान बनवलंय ते. व्हेरी गुड. यायचंय एक छान आठवण राहील. जराशी फिर. तसं साईडला तुम्ही आज बघत असाल की इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं आहे कृष्णाचं. इथे एक सेल्फी पॉइंट आहे जिथे भरपूर सारे टेडीबेअर्स ठेवलेले आहेत. तुमचे फोटोज इथे खूप छान येतील. हा कार्यक्रमामध्ये चालू असतात तुम्ही इथे छान फोटोज काढू शकतात. खूप छान टेडी ठेवलेला आहे इथे. भरपूर टेडी आहेत. खूप क्यूटचे असे फोटोज येतील इथे. आजीने पण इथे ब्लू दिलेला आहे मुलगा होणार म्हणून सांगितले. मामी जरा चेहरा दिसतो. वाव मला इथे ब्लू 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 भरपूर दिसतंय. आता 2 महिन्याला आपल्याला कळणार आहे की मुलगी का मुलगा. आणि ते सगळ्यांचे फोटोज पण काढलेत. ज्यांचं गेसिंग बरोबर आहे तू त्यांना काय पार्टी देणार घरी सगळ्यांना बोलवून. आयफोन देणार आयफोन. आयफोन का तर भारी चिपकळ आहे. नेहा तेव्हा सगळ्यांना पार्टी देणार आहे. आता भरपूर लोक आहेत एकाला तर कोणाला मिळणार नाही नक्कीच. भरपूर लोक एक तर मुलगी भरपूर आहेत नाही तर मुलगा भरपूर आहेत. मस्त सगळ्यांना वा वा. पिंक ड्रेस मधली ने पिंक केलेला आहे. रेड लोरी येलो लोरी रेड लोरी येलो लोरी रेड लोरी येलो लोरी. रेड लोरी येलो नाही रेड लोरी येलो लोरी. रेड लोरी येलो लोरी रेड लोरी येलो लोरी रेड लोरी येलो लोरी रेड लोरी. व्हेरी गुड. रेड लोली रेड लोली रेड लोली. काय तू ट्राय रेड लोरी येलो लोरी. अरे रेड लोरी येलो लोरी किती सोपं आहे. रेड लोरी येलो लोरी. काय करायचंय सगळ्यांनी काउंटडाऊन करायचंय आणि मग ते ओपन करायचं. ओके 2 मिनिटं 10 9 8
असो किंवा मुलगी असू दे, पण बाळ छान सुदृढ, हेल्दी आणि छान असलं पाहिजे. बस हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या परिवारामध्ये जो छान आनंद घेऊन येईल. खूप छान मस्त लक्ष्मी आली तर तुमच्या घरात लक्ष्मीच असेल आणि कृष्ण आला तर काय तो बागडातच असणार आहे. दोन्हीपैकी काही होऊ दे, पण छान आलं पाहिजे हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या बाळाला आज लागणारच आहे ते आणि ऑलरेडी तुमच्या मागे आहेतच. त्यामुळे बाळ तर खूप छानच होणार आहे आपलं. तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. वेरी गुड, ये सही है. दोघं असे खूप छान खुश आणि आनंद. मुलगीला कट केलंय. दोन्ही कट केलं. जोरदार टाळ्या वाजवा द्या. या वाव. सगळ्यांनी ऐका मॅडम, एक खूप छान गोष्ट यांनी नोट केलेली आहे. काका एक मिनिट फोटो घेऊन घेता आता. ओके ओके डन. चौरात तू काय तुमच्या हातानेच द्या. गुड गुड गुड. तुमच्या हाताने. ये ले लीजिएगा. एक ही मिनट खाली उनका हो. एक मिनट. नाइस. गुड. वाव. खूप छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे. नेहाला चॉकलेट आवडते त्यामुळे नेहा भरपूर केक खाणार आहे. नेहा भरपूर केक खाऊ शकते, तिला खूप चॉकलेट आवडते. कारण आता छान केक कटिंग झालं. इतका सुंदर केक झालेला आहे. गुड्डा गुड्डी खेल था, गुड्डा गुड्डी खेलती, गुड्डा गुड्डी वाली हो चली. मीठा मीठा बोलना, प्यारा प्यारा सोचना, कोई आने वाला है सखी. छोटे छोटे से खिलौने ला चंदा से बिछोने, बाहों को बना ले पालकी. हो कोई आने वाला है सखी. चुंबनों के चोरिया, गाना गोरे लोरिया, बांध लेना पक्की डोरिया. धीमे धीमे धूप से आने वाली है खुशी, ताजा फूलों जैसी तेरा कोई हो रहा होगी तो भी किसी के आने की तरीके क्या रखे. कोई आने वाला है सखी. हेलो 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 हेलो. छोटे
छोटे छोटे से खिलौने लाचंदा से बिछोने बाहों को बना ले पालकी हो कोई आने वाला है सखी का तारों का सबका कहना है आने वाला है घर में नन्हा सा मेहमान आसमां से उतरेगा अब इस घर में भी चाँद इस घर में भी चाँद आने वाला है घर में नन्हा सा मेहमान आसमां से उतरेगा अब इस घर में भी चाँद कान्हा है राधा है क्या मन कहता है सबके दिलों में वो राज करता है सारी उम्र उसे प्यार करना है फूलों का तारों का सबका कहना है फूलों का तारों का सबका कहना है बेटा हो या बेटी नहीं मन में कोई भेद मन में कोई भेद एक है कान्हा एक लक्ष्मी उनसे हमको प्रेम उनसे हमको प्रेम बेटा हो या बेटी नहीं मन में कोई भेद एक है कान्हा एक लक्ष्मी उनसे हमको प्रेम सबका है प्यारा वो माँ बाबा की जान उसकी मुस्कान पे दिल है ये कुर्बान इस घर की अब शान फूलों का तारों का सबका कहना है